दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दार. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज विजया रेसिडेन्सी लालबाग इथल्या सुनबाई सुजाता सावंत आणि सासूबाई शुभांगी सावंत यांना आपण भेटणार आहोत. सुनांनी सासवांचं मन सांभाळलंच पाहिजे. सांभाळू की, पण त्यांनी पण त्यांचं मन मोठं केलं पाहिजे ना. लहान मुलांना प्रेमाने बोललेलं लवकर कळतं. सासूबाई आजच्या पिढीला एकच भाषा कळते, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम. मी जिंकल्यावर खुशाल निरव पैठणी. सासूबाई पैठणी मिरवते, पण स्वतः मिळाल्यावर. पैठणी सासूची, पैठणी सुनेचीच. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. कारण आजच्या भागात या परिसरात पूर्वी चाळीत राहिलेली मंडळी आता जेव्हा टॉवरमध्ये राहायला गेलेली आहेत तेव्हा त्यांच्याशी गप्पा मारायला खूप आनंद होणार आहे. आणि ह्या टॉवरच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात सुद्धा ते उत्सव, ते सण, ती परंपरा आजही टिकवून ठेवलेली आहे समस्त लालबागकरांनी. त्या लालबागच्या राजाला नमस्कार करून सुरुवात करूया आजच्या भागाला. वा वा वा. आता एक अक्षर देतो, त्याच्यावरून आधी दोघींपैकी कोण उखाणा घेणार ते मला बघायचं आहे. आणि अक्षर आहे ल. हा, लालबागच्या राजाचा काय आहे थाट. अविनाश रावांचं नाव घेते, बघत होते होम मिनिस्टरची वाट. अरे वा वा, अभिनंदन. चला घेतला बाबा एखाद्याचा उखाणा. सॉरी. घ्या, द्या ओळख करून सगळ्यांनी. ह्या माझ्या सासूबाई नमस्कार. शुभांगी सावंत. नमस्कार. हे माझे मिस्टर नमस्कार. अविनाश सावंत. हे माझे सासरे. नमस्कार. आणि हा माझा मुलगा. बरं नमस्कार. आणि ही माझी आई. नमस्कार आई. हे माझे वडील. नमस्कार. ह्या माझ्या सगळ्या नंदा. नमस्कार नंदा. त्या आल्यात यंदा का? चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 तुमचं सगळं बालपण कुठे? इथे गिरणगावातच, लालबागमध्ये? लालबागमध्येच. मग तुम्ही पहिल्यापासून राहायला कुठे होता? मेघवाडीत होतो. मेघवाडी. हा. बाबा नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं सगळं? माझं बालपण म्हणजे आमच्या गावी, पण त्याच्यानंतर 10 वर्षापासून मी इकडे, 47 सालापासून मी इथे आहे लालबागमध्ये. लालबाग. आणि मग तुम्ही राहायला कुठे होता? मी मेघवाडीतच. अरे दोघेही मेघवाडी? हो. हे कसं काय? नाही, कधी आधीच ठरलेलं होतं ते, त्यामुळे आम्ही दुसरीकडे कुठे लक्ष देत नव्हतं. वा वा, छान. आणि मग तुम्ही एकमेकांकडे कधी लक्ष दिलं? आमचं अरेंज मॅरेज झालं. हां. सांगायचं म्हणजे काय करता आपण? मी अकाउंट्स मॅनेजर आहे. बरं. आणि आपण? मी हाऊसवाईफ आहे. मग आई, सुनेबद्दल काय सांगाल तुम्ही? ती आमची सगळ्यांचं मन सांभाळून आमच्याशी सगळं सहकार्याने आणि प्रेमाने वागते. आणि सासूबाईंबद्दल? माझ्या सासूबाई खूप अतिशय अतिशय प्रेमळ आहेत आणि खूप शांत आहेत. बरं. घरामध्ये माझं जास्त चाललं असतं बोलणं वगैरे सगळं, पण त्या एकदम शांत बसलेल्या असतात. मग नक्की मला कधी कधी प्रश्न पडतो, सासू कोण आणि सून कोण? बरं, काय एक स्वभावातला एक गुण ह्यांनी बदलायला पाहिजे असेल तर तो कुठला बदलला पाहिजे? त्यांनी बदललं पाहिजे की ती रागवताना खूप मोठ्याने बोलते. बरोबर आहे. मी मोठ्याने का बोलते? कारण आता मुलगा कसं, त्याला एखादी गोष्ट सांगितली की तू हे करू नकोस, मग ते ऐकलं नाही तर मग आपला चेव शेवटी होतोच ना. मग मी मोठ्याने बोलते, अरे नको करूच नको करूच असं. मग मला बोलावं लागतं. बरं तुम्ही सांगा, सासूबाईंनी त्यांच्या स्वभावात काय बदललं पाहिजे असं? त्या खूप शांत आहेत ना, तसं शांत राहू नये. मला असं पटकन बोलावं काही पण असेल तर, हे असं कर ते तसं कर वगैरे असं सगळं केलं पाहिजे. हा. बरं, मी आता दोघांनाही प्रश्न विचारणार आहे, दोन्ही गटांना. आणि आता पहिला प्रश्न सुनबाईंसाठी. सुनबाई मला सांगा, सासूबाईंचा आवडता छंद कुठला? पेपर वाचणे. कुठला हो? शिवणकाम, भरतकाम. कळलं तुम्हाला?
किती वर्ष झाली तुमच्या ओरडण्यामुळे ना हे सगळं त्या सांगायचंच राहून गेलंय. नाही ते माहिती होतं मला, पण त्यांचं आता हल्ली जास्त पेपर आणि ते देवपूजेकडे जास्त असतं ना. ऍक्च्युली आताच सांगितलं तर पण पहिल्यांदा तर शिवण. हा छंद महत्वाचा, कळलं ओके, का? ओके. पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच. मला सांगा, सासूबाईंच्या आयुष्यातले महत्वाचे क्षण कोणताही एक सांगा. चला 3 आहेत मला त्यांनी सांगितलेले, त्यापैकी एक सांगा. त्यांना नोकरी लागलेली, त्याचा नोकरी लागलेली, मुलांचा जन्म आणि नातवाचा जन्म हा त्यांच्यासाठी खूप आनंदाचा आहे असं त्या अच्छा. म्हणतात. चला हा गुण मिळाला सुनेला, कारण एक तरी बरोबर दिलं उत्तर. पुढचा प्रश्न सासूबाई तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, न सांगताही तुम्ही कोणती गोष्ट करावी असं सूनबाईला वाटतं? कुकर वगैरे लावावं असं वाटतं. बरोबर उत्तर. वा. आणि जर सासूबाईंनी कुकर लावला नाही तर की सुनबाईंची शिट्टी वाजते. वा वा. चला पुढचा प्रश्न सासूबाई तुम्ही सांगा, सुनबाईंचा आवडीचा तिखट पदार्थ सांगा. चिकट मासे. तो त्यांना माहिती नसेल ना. मग आधी सांगून ठेवायला पाहिजे होता तुम्ही. बरं सांगतो, सुनेला पनीर चिली फ्राय खूप आवडतं. आता हे आम्ही केलं नाही कधी. मग म्हणून स्वभावात तो तिखटपणा आलाय थोडासा, फार चिलीमुळे. बरं सासरेभावांना प्रश्न आहे, तुम्ही दिलेली कोणती भेट तुमच्या पत्नीला खूप आवडते? माझ्या 4 मुलाच्या नंतर मुलगा झाला माझा. हा, ती मोठ्यात मोठी माझी भेट. थांबा, उत्तर चुकलेलं आहे तुमचं. काय सांगावं? तुम्ही मला एकदा खड्यात ओव्हर टाइम मिळाला होता तुम्हाला, तर एकदा तुम्ही खड्याचे मला कानातले आणले होते. किती छान, आता आठवलं. आठवलं काय ओव्हर द टाइम ते सगळे विसरलेत, त्या ओव्हर टाइम. हो ना. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी स्थिती तुमच्या आयुष्यात एकदा आली होती, कधी? ॲक्च्युली कसं आहे, सुजाताला पाणीपुरी आवडते. संध्याकाळची वेळ होती, मी ऑफिसमधनं एक 7-7:30 वाजता आलो होतो. बरं. आणि आपल्या परळला त्या ब्रिजच्या खाली एक पाणीपुरीवाला आहे. तर ती म्हणाली पटकन आपण जाऊया, मला पाणीपुरी खायची आहे. मी म्हणालो ठीक आहे. मग ती खाली आली बिल्डिंगच्या, आम्ही बाईकने गेलो. तिला ना प्राण्यांची प्रचंड भीती आहे. आणि अनायसे काय झालं, आपल्या परळ टँक रोडने मी जात होतो परळला, आणि तिथे होता म्हणजे कुत्र्यांचा असा ग्रुप होता. ती म्हणते ते बघ अभि तिथे कुत्रे आहेत, तू चल लवकर. मी बोललो ते तुला थोडंच बघून येणार आहेत. मी माझ्या स्पीडने चाललोय आणि तितक्यात काय आलं, एका कुत्र्याच्या मनात काय माहिती, एक कुत्रा लागला मागे. आणि मिरर मधनं बघितला कुत्रा लागलाय, आणि जी मी बाईक पळवली ती अगदी त्या एंड पर्यंत, नाक्यापर्यंत पळवली. कुत्रा राहिला मागे. मी बोललो गेला काय? हो 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 चला लवकर चला म्हणून. पण मी म्हणतोय माझे शोल्डर्स थोडे जड का वाटतंय. हो इथे पाय इकडे हो. मोटरसायकल वरती पाय वर टाकले होते सिरियसली. तर मी बोललो हे काय करतेस काय? मी थांबवली बाईक. मी बोललो कारण तो कुत्रा मला चावायला आलेला ऍक्च्युली, खरोखर सांगते, म्हणून मी पाय वरती टाकले. ऍक्च्युली मी खूप घाबरले. पण मला प्रश्न पडलाय, मोटरसायकल हे चालवतायत, ह्या पाठी बसतायत आणि पाठी बसून पाय वरती. माझ्याकडे माझ्या हातात बॅग्स होते, त्यांच्या ऑफिसची बॅग होती माझ्याकडे, आणि त्याला काय वाटलं असेल माझ्याकडे काहीतरी असावं असं त्याला वाटलं असेल, आणि तो नेमका येऊन माझ्या इथे एकदम जवळ टच होणार, तेव्हा मी पाय डायरेक्ट वरतीच. आणि याचा संदर्भ आता कळलं ना, ओझं कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे. चला अभिनंदन, हा गुण मिळालेला आहे तुम्हाला. सासूबाईंच्या गटाला 2 गुण मिळाले, सुनबाईंच्या गटाला 1 गुण मिळालाय. छडी लागे छमछम विद्या येई घमघम असं म्हटलं जातं. म्हणजे छडी मारल्याशिवाय विद्या येत नाही. म्हणजे चुकलं, शिक्षा केली की लगेच विद्या घमघम येते असं म्हणतात. तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं असं आहे की छडीने मार खाऊन काही मुलं एवढी शिकत नाही, पण त्यांच्याशी प्रेमाने वागलं, त्यांना समजुतीच्या गोष्टी सांगितल्या, काही उदाहरणं पटवून दिली, तर ती सुलभ पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात. थांबा 1 मिनिट, तुम्ही करेक्ट म्हणालात लगेच. छडी लागे छमछम विद्या येई घमघम, करेक्ट असं म्हटलं. तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत आहे की आजकालची मुलं अजिबात ऐकत नाहीत, त्यामुळे त्यांना थोडंसं मारणं सुद्धा हवं. ऍक्च्युली हे काय आमच्या बाजूला समोर उदाहरण आहे, थोडंसं मारलं पाहिजे, त्याशिवाय ती मुलं ऐकणार नाही त्याच्यावर. म्हणजे असं जास्त पण मारू नये, मी असं सांगत नाही की माराच असं सांगत नाही. आता एकदा सांगून जर ती मुलं ऐकली तर त्यांना दुसऱ्या वेळेस तो फटका द्यावा लागतोच की नाही. 1 मिनिट, तुम्ही तुमच्या मुलाचं उदाहरण दिलं, तुमच्या बाजूचं उदाहरण द्या आता. सांगा. माझ्या मुलाला मी कधीच मारले नाही. बराच मार दिलेला आहे त्याला. तुम्ही दिलेला आहे? बघा खरं आलं ना बाहेर. काय? हो, भावांच्या हातून बराच मार खाल्लाय. हो, पण काय झालं माहितीये का, ती म्हणजे आता ते त्यावेळी राग यायचा, पण आता ते बरंच रिअलाइज होतंय की ते खरंच आपल्या चांगल्यासाठीच होतं. आणि ज्या काही चांगले गुण आहेत किंवा जे मला ह्या शिखरापर्यंत पोहोचवलंय
ते मी आज माझ्या आईबाबांना सगळं श्रेय देतो. खरंच आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हो छडी मारलीच पाहिजे मुलांना. तुमचं काय म्हणणं आहे? नाही लाड करायची. लाड करायला आजी आहे ना, आजी आहे ना ती. आजी, correct आजी आहे. असली मग आजीचं मन हे असं लाड करायला पाहिजे. व्यवस्थित समजावून सांगितलं. समजावून सांगायला पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे? समजून सांगितलं. चला व्हेरी गुड. बदलायला लागलीत, मतं लगेच बदलायला लागली. म्हटलं समजावून सांगायला पाहिजे. मग छडी उपयोगाची नाही. कधी कधी तुम्हाला कधी बऱ्याच छड्या मिळालेल्या ते बघा ते बघा ते कधी कधी बोलतात म्हणजे त्यांचं मत शेकी आहे नाही, कधी कधी म्हटलं. कधी कधी हा म्हणजे तेच ना म्हणजे मारायला हवं याचा अर्थ. एक मिनिट. तुमचं काय म्हणणं आहे? मी सांगितले ना त्यांना समजावून सांगायचं, प्रेमाने वागायचं. व्हेरी गुड. आणि तुम्ही ठाम आहात मतावर. छडी पाहिजेत. पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे? दॅट्स ऑल माय लॉर्ड. तेव्हा आता ही झाली बोलण्याची मतं. सासूबाईंचं ज्यांना बरोबर वाटतं त्यांनी सासूबाई लिहायचं, ज्यांना सूनबाईंचं बरोबर वाटलेलं आहे त्यांनी सूनबाई लिहायचं. चला, आणि आपलं मत बाजूच्यांना कळता का माहिती? प्रत्येकाने आपापलं मत इथे दिलेलं आहे. बोलतानाचं मत आणि मग लिहिलेलं मत कोणतं हे काही वेळात स्पष्ट होईल. पण जेव्हा छडी लागे छमछम विद्या येई घमघम असा विषय झाला त्याच्यानंतर मारलं पाहिजे, मारता कामा नये, समजावलं पाहिजे, कधी कधी मारलं पाहिजे, अशी वेगवेगळी भिन्न मतं आली. आणि ही ज्याच्यामुळे ती आम्हाला सुचली होती तो मात्र बसल्या बसल्या शेवटी नखं खायला लागला होता. कारण शेवटी त्यालाच सामोरं जायचं आहे या सगळ्या. तेव्हा आता बघूया काय झालेलं आहे. पण त्याआधी मी काही प्रश्न विचारणार. सगळ्यांकडे झेंडे दिलेले आहेत. आपापलं मत प्रत्येकाने खरं उत्तर द्यायचं आहे. आपले घर सजवताना कोणाचा सल्ला घ्याल? चला, इकडे काय आहे? सून. 1 2 3 4 5 6 7 8. नक्की नक्की पकडा, सून किंवा सासू असं. हां, फक्त तुमची मोठी मुलगी आहे ना तिच्या हातात आहे का? तिने आपलं तुमचा सल्ला घेणार म्हणतायत घर सजवताना. बाकी सगळ्या सुनेच्या बाजूने घेतल्या आहेत. मुख्य सासरे बुवा का तिकडे चालायचं होतं. ते जाऊ द्या, पण इकडे पण बघा. चला, 1 गुण आता सुनबाईंना मिळाला. पुढचा प्रश्न, मुलांना या दोघींपैकी कुणाच्या क्लासला पाठवाल? म्हणजे समजा यांचा एक क्लास असेल आणि यांचा एक क्लास असेल तर कोणाच्या क्लासला? सगळ्यांचं म्हणणं आहे सासू. कारण यांच्या क्लासला पाठवलं तर मुलं म्हणजे आय 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 करत. बरं, तुला विचारायचं आहे, तुला जर क्लासला पाठवलं आणि 2 क्लास आहेत, एक आईचा क्लास आहे आणि एक आजीचा क्लास आहे, तू कोणाच्या क्लासमध्ये जाशील? आजीच्या. आजीच्या क्लासमध्ये. कारण आजी मारणार नाही. आजी मारणार नाही. बरोबर आहे. बरं, आता पुढचा प्रश्न, दोघींपैकी कॅलेंडर कोण आहे? हा, म्हणजे सगळ्यांच्या तारखा कोण, लग्नाच्या, वाढदिवसाच्या, अमुक तमुक सुचवून लक्षात ठेवून या दोघींपैकी कोण लक्षात ठेवतं? चला, सगळ्यांचं म्हणणं आहे सून. त्यामुळे लिफ्ट बंद पडली तर मुलगा आधी कोणाला उचलून वर आणेल? म्हणजे समजा या दोघी आहेत आणि लिफ्ट बंद पडली आणि एकीलाच उचलून घरी घेऊन जायचं आहे, तर आधी तो कोणाला घेऊन जाईल मुलगा? बर, सासू. म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे सासू. तू आजीला नेशील की आईला नेशील? आजीला. आजी जरा हलकी आहे ना. आजी हलकी. आजी हलकी. वा वा, आजी हलकी आहे ना. म्हणजे आजी मनाने पण हलकी आहे आमची. आणि परत त्या लिफ्ट मधून हिला उचलून नेताना परत 4थ्या महिन्यावर काहीतरी आठवलं तर कबाडीत वापरायचं. आई खाली आजीला घेऊन गेलेलं बरं. बरं, आजची पैठणी या दोघींपैकी कोण जिंकेल असं वाटतं? बघूया. 5 जण म्हणतायत सून आणि 5 जण म्हणतायत सासू. तेव्हा हा गुण कोणालाही मिळणार नाही. दोघींनाही शुभेच्छा आहेत. सून गटाला 3 गुण मिळाले आतापर्यंत आणि सासू गटाला 4 गुण मिळालेले आहेत. खरं तर खूप गंमत रंगली होती. आणि त्याचबरोबर एक प्रश्न विचारला होता, छडी लागे छमछम. त्याच्यावरती आपापली मतं प्रत्येकाने मांडली होती. आपली मतं इथे आलेली आहेत, ती आता बघूया, मोजूया आणि मग कुठला गट जिंकणार तेही बघूया. आत्ता सून गट आहे तो आहे 3 गुणांवर, सासू गट आहे 4 गुणांवर. थँक्यू.
5. 6 6 10 11 7 12 8 14 आणि 8. पण तरी सुद्धा 2 मतं बघूया आता कोणाच्या बाजूनी आहेत. आता बाबांचं मत कोणाच्या बाजूनी आहे ते बघूया. सुनबाईंच्या. 9 किती झाले? 9. आणि इथे 14 आहेत. आणि आता हा मुलगा आणि हा जयद्रथ आणि ओके चालेल, नो प्रॉब्लेम. ओके नो प्रॉब्लेम म्हणताना सूनबाईंनी जो काही कटाक्ष टाकलाय ना त्यांच्याकडे, त्याचे परिणाम लवकरच कळतील तुम्हाला. पण या ठिकाणी आपण बघितलं तर जिंकलेला गट आहे सासू गट. अभिनंदन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 1500 रुपये ही लक्ष्मी तुमच्याकडे आहे. आणि संपूर्ण गटाचं हे बक्षीस. छडी लागे छमछम विद्या येई घमघम पेक्षा समजावून सांगा. म्हणजे असं म्हणतात ना, शिक्षा शरीराला नाही तर मनाला झाली पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता यानंतर बघूया कोण जिंकणार. पैठणी. चला, आजचा हा खेळ थोडासा वेगळा खेळ. हल्ली बऱ्याच घरांमध्ये हा खेळ खेळला जातो, पण एरवी जेव्हा मुलं खेळतात तेव्हा घरातले पटकन ओरडत असतात, काय चाललंय तुझं रे, तेच तेच बाजूला ठेव. आज तसं नाही. आज या दोघीही हा खेळ खेळणार आहेत. अनेक माकडं आहेत. ही बघा, शेपटीवाली माकडं आहेत. मी सगळी माकडं यामध्ये टाकणार आणि मग मला बघायचं या दोघींनी अचूक एक एक काडी काढायची आहे आणि किती माकडं खाली गोळा होतात. जेवढी माकडं या गोळा करणार आणि मग या गोळा करणार, मी दोघीही करणार. जास्त गुणसंख्या ज्यांची त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला तयार. एक काडी ह्याने काढायची, एक काडी ह्याने काढायची. 1 2 3. तिला मिळणार पैठणी. बरं आलं. 1 2. चला बघूया किती माकडं आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 24 26 27 28 30 32 33. आणि या बाजूला आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. अभिनंदन. थँक्यू. बिग बाजार घेऊन येत आहे ग्रेट इंडियन किचन फेस्टिवल. हा, टीव्हीवर लागते. आणि म्हणूनच तुम्हा दोघींनाही प्रत्येकी 3000 रुपयांचं गिफ्ट वाउचर बिग बाजारकडून मिळेल. स्वयंपाकाच्या अनेक नवनवीन वस्तूंवर भरघोस सूट. बिग बाजारच्या या संधीचा सर्वांनी लाभ उठवा. अभिनंदन. थँक्यू. चला, या खेळामध्ये खूप छान साथ दिली चिरंजीवानी. ही भेटवस्तू झी मराठीकडून. सासरेबुवांनी पण छान साथ दिली. सगळे जुने दिवस आठवून एक वेगळीच रंगत आणली. बरं, ते खड्याचे कानातले का विसरले हे नक्की विचारा नंतर. ही भेटवस्तू खूप आता किती झाली? 53 वर्ष झाली. किती? 53 वर्ष झाली. आई नाही विसरली. हा. आणि आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं.
आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. चला, होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.